आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री गुंजाळ सर यांना आमंत्रित करते. मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र ढमक सर, इतर मान्यवर विद्यार्थी. खरं तर वेळ थोडीशी कमी आम्हाला दिलेली आहे, त्यामुळे मी जास्त औपचारिकतेकडे जात नाही. प्रास्ताविक थोडंसं या ठिकाणी करतो आणि थांबतो. आलेले सर्व विद्यार्थी, माझे सहकारी प्राध्यापक, आपण सर्वजण एक या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी साईबाबामध्ये घेतो आहोत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो आणि अतिशय सुंदर नियोजन या कार्यक्रमाचं या ठिकाणी केलेलं आहे थिटमे सरांनी. ते यामध्ये खरं तर आपलेच जे 12वीचे विद्यार्थी आहेत की जे गेल्या वर्षी पासआउट झालेले आहेत, म्हणजे ह्याच शैक्षणिक वर्षामध्ये पासआउट झाले, ते महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने पास झालेले आहेत. खरं तर सगळेच विद्यार्थी पास आहेत, सगळ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत, परंतु शेवटी क्रायटेरिया कुठेतरी असतो. त्यातला हा एक क्रायटेरिया आहे आणि त्यातला जो प्रथम आलेला विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांची आपण या ठिकाणी प्रगट मुलाखत घेणार आहोत. खरं तर तुम्ही ते प्रश्न विचारणं अपेक्षित आहे की तू कसा अभ्यास केलास, तू ही साईड का निवडली, ही का नाही निवडली, किंवा तुला काही अडचणी आल्या होत्या का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मनसोक्त पद्धतीने या ठिकाणी मांडता येतील. त्यासाठी आपण हा प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मला असं वाटतं यामध्ये पुढच्या वर्षी थोडासा अजून एक बदल आपण करूयात. एकदम टॉपरचा जो विद्यार्थी आपण स्वीकारलेला आहे तोही विद्यार्थी आणि एकदम लोअरचा जो विद्यार्थी आहे की जो काठावर पास झाला, बाबा तू एवढ्या कमी मार्काने का पास झाला, याचेही उत्तर आपल्याला त्या ठिकाणी घेता आले तर बरं होईल. आपण पुढच्या वर्षी त्याचा एक प्रयोग करू किंवा एखादा पुढे एक वेळ मिळाला तर तिथेही एक त्याची संधी त्याला देण्याचा प्रयत्न आपण करूयात. कारण तोही विद्यार्थी शेवटी आपलाच आहे आणि एखादा नापास झालेला आहे जो आता एखादा अर्धा आहे बरं का. आर्ट्स कॉमर्समध्ये तर नाही आहे फारसं. सायन्समध्येही आमचा एक वर्ष नजर चुकीने विचारा तो पेपर देऊ शकला नाही. योगाने तो माझ्याच विषयातला आहे, भूगोलाचा. कला शाखेमध्ये आमची ठरलेली लिमिट होती अगदी 50% नंतर आता ती 80%वरती 90% गेली. आणि जी 70% जी राहिलेली मुलं आहेत की जी नापास होत आहेत ती का होत आहेत याचंही थोडंसं आत्मचिंतन आम्ही करतोच आहोत. मात्र तुम्हीही त्या विद्यार्थ्यांबरोबर थोडंसं जर डायलॉगबाजी केली तर तुम्हाला त्याचा एक थोडासा फायदा मला वाटतं होईल. काय तर आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नसावं, या सगळ्या गोष्टी यातनं होतील. या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचं नियोजन सरांनी केलेलं आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचं परिचय व सत्काराचं निवेदन करण्यासाठी मी प्राध्यापक पिठे सरांना विनंती करते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज कला वाणिज्य विकास मंचच्या वतीनं 12वीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची आपण प्रकट मुलाखत घेत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य ढमक सर, पर्यवेक्षक गुंजाळ सर आणि आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले मातोश्री रुदा मालपाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री एरंडे सर, वाणिज्य समन्वयक कुसमुडे सर, आपल्या केमिस्ट्री विभागाचे तज्ज्ञ प्राध्यापक शरदजी सावंत सर, या सर्व मान्यवरांचं मी महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपल्या महाविद्यालयाची परंपरा आहे. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले मालपाणी विद्यालयाचे एरंडे सर हे आज कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अध्यक्षस्थान भूषवावं अशी मी त्यांना विनंती करतो. एरंडे सर हे आपल्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचं शिक्षण MA BEd झालेलं असून त्यांनी 32 वर्ष मालपाणी विद्यालयामध्ये ते सेवा देत आहेत. ब्रिटिश कौन्सिलचे ते राज्यस्तरीय मेंटॉर म्हणून काम करत आहेत. लायन्स क्लब संगमनेर या संस्थेच्या वतीनं सरांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेला आहे. माजी शिक्षण मंत्री माननीय विनोदजी तावडे साहेब यांच्याकडनं 2 वेळा सरांना बेस्ट मेंटॉर अवॉर्ड देखील मिळालेला असून
संगमनेरमधील 105 विद्यालयामध्ये त्यांनी इंग्रजी विषयावरती व्याख्यान दिलेलं असून राज्यस्तरावर जिल्हा स्तरावरती 32 वेळा मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. विविध सामाजिक शैक्षणिक विषयांवरती विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख देखील प्रसिद्ध झालेले आहेत. इतरही अनेक सामाजिक संस्थांमध्ये सरांचे विशेष असे सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान राहिलेले आहेत. असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व, बहुआयामी व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले. मी आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजेंद्र ढवक सर यांना विनंती करतो की त्यांनी एरंडे सरांचा सत्कार करावा. एरंडे सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आज आपण ज्यांची प्रकट मुलाखत घेत आहोत ते आपल्या महाविद्यालयाचे गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत, आपल्या महाविद्यालयाचं भूषण म्हणजे हे 3 विद्यार्थी. विज्ञान शाखेमध्ये 95.33% गुण प्राप्त करून महाविद्यालयामध्ये प्रथम आलेला विद्यार्थी थेटे यश सुनील याचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय एरंडे सरांनी करावा अशी सरांना विनंती करतो. वाणिज्य शाखेत 95.17% गुण प्राप्त करून वाणिज्य शाखेत प्रथम आलेला विद्यार्थी भवीन कटारिया याचा सत्कार महाविद्यालयाचे उपप्राचार्य धमक सरांनी करावा अशी मी सरांना विनंती करतो. कला शाखेत 86.33% गुण प्राप्त करून कला शाखेमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी बोडके जानवी हिचा सत्कार आपल्या महाविद्यालयाचे पर्यवेक्षक गुंजाळ सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमामध्ये छोटासा बदल करतोय, थोडासा कार्यक्रम वाढवतोय. ते म्हणजे आजची जी प्रकट मुलाखत घ्यायची आहे ती प्रकट मुलाखत घेण्यामध्ये जे निष्णात आहेत असे तज्ज्ञ प्राध्यापक, रसायनशास्त्राचे गाढे अभ्यासक सावंत सरांचाही सत्कार माननीय अध्यक्षांनी करावा असे मी अध्यक्षांना विनंती करतो. कार्यक्रमाची पुढील सूत्रे शेळके मॅडमकडे सुपूर्द करून थांबतो. धन्यवाद सर. यानंतर मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र ढवक सर यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करावं. शिक्षण प्रसारक संस्थेचे श्रमिक ज्युनियर कॉलेज आणि या शैक्षणिक वर्ष 2026-27चा 12वीच्या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी ठरल्याप्रमाणे हा आपला पहिला कार्यक्रम वाणिज्य विकास व कला विकासच्या वतीने आज या ठिकाणी होत आहे. वाणिज्य विकास मंचाचे प्रमुख सन्माननीय थिटमे सर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 8 दिवसापासून ते नियोजन करत आहेत आणि त्याकरता त्यांना खूप खूप शुभेच्छा. व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शारदा विद्यालयाचे प्राचार्य श्री एरंडे सर
आपल्या श्रमिक ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक अप्पासाहेब गुंजाळ सर, कला वाणिज्य शाखेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर मारुती कुसबुडे सर, आज जे व्यक्तिमत्व तुमची प्रकट मुलाखत तुम्हाला देणार आहे त्याकरता मुलाखत घेणारे आपल्या रसायनशास्त्र विभागाचे सर्वच कामांना नेहमी अग्रेसर असणारे व सध्या प्रशासनामध्ये सक्रिय असलेले प्राध्यापक सावंत सर आणि आजचे जे मुलाखत देणारे किंवा विद्यार्थ्यांना आम्ही कितीही जरी सांगितलं तरी त्यांच्यापर्यंत ते लवकर पोचत नाही, परंतु जे आपले स्टार आहेत श्रमिक ज्युनियर कॉलेजचे स्टार, त्यामध्ये कुमार यश सुनील थेटे विज्ञान विभाग, कुमार भाविन कटारिया कॉमर्स विभाग व कुमारी जान्हवी बोडके यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले पालक, जान्हवीचे पप्पा, कारण जोपर्यंत आपले पॅरेंट्स यांना जी काही काळजी, जो काही आपल्या पाल्यावर असलेला अभिमान स्वाभिमान जे असेल ते जोपर्यंत आपल्या मागे घट्टपणे उभे राहत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे भरारी घेता येत नाही. सर्वांचेच असतात, पण जान्हवीबद्दल मला विशेष सांगितलं पाहिजे. जान्हवीची आई ही माझी विद्यार्थिनी आहे आणि वर्षभर ज्या ह्या पॅरेंटने, सर्वांचेच पॅरेंट काळजी करतात, पण ज्या पद्धतीने त्यांनी जे कष्ट घेतले आणि खऱ्या अर्थाने त्या दोघांचाही मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रम नेमकं कशा करता काय एवढंच फक्त मी बोलणार आहे. मी आल्यानंतर तीनही आपले जे टॉपर आहेत त्यांच्याशी चर्चा केली, सोबत माझे पाहुणेही होते आणि सांगितलं की महाविद्यालयामध्ये आणखी काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत, कदाचित आमच्याकडनं काही अडचणी असू शकतात. त्यांच्या बोलण्यातून एवढंच आलं, सायन्सचे असतील, कॉमर्सचे असतील किंवा आर्ट्सचे असतील, आपल्याकडे एक ट्रेंड आहे की सगळे हुशार म्हणजे सायन्स, नंतर कॉमर्स आणि नंतर आर्ट. पहिलं त्यांच्या बोलण्यातून असं आलं की विद्यार्थ्यांनी हा डोक्यातला न्यूनगंड काढला पाहिजे. मला 10वीला एवढे मार्क पडले, त्याचं कारण सांगतो. आपल्याकडे भाविन कटारिया याला 10वीला 98% मार्क्स आहे. किती आहे? 98. आणि जान्हवीला मला वाटतं 87 का 88% मार्क आहे. आपण हा डोक्यातून पहिला भ्रम काढून टाका की सायन्स घेतलं म्हणजे करिअर आहे, कॉमर्स म्हटलं थोडं करिअर आहे आणि आर्ट्सला करिअर फार कमी आहे संधी. असं अजिबात नाही. हे तुम्हाला त्यांच्या मी थोडेसे प्रश्न विचारले त्यांना, हे तुम्हाला कधी कळतं? 12वी झाल्याच्या नंतर. पण आता गुंजाळ सरांनी जो उल्लेख केला वर्गातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती, त्यांनी विषय सांगितलं पाठीमागं बसणारे, शिक्षकांकडे अवधान नसणारे, लेक्चर संपलं की बाहेर जाण्यास उत्सुक असणारे, अशा मुलींकरता मी बोलतो, हे बंद करा. आपल्याला असं वाटत असेल की वर्गात CCTV कॅमेरे बसवले म्हणजे काही फार विशेष नाही. फार विशेष आहे. विशेषतः या वर्षापासून तुम्हाला बायोमेट्रिक हजेरी आहे. तुमचा अटेंडन्स हा डायरेक्ट गव्हर्नमेंटकडे जातो आहे. अजून तो 1 तारखेपासून चालू होईल. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्यांनी ते बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मी हे विचारलं, असं होतं आहे का वर्गामध्ये आपला केवळ टाईमपास होतो? असं होतं? मी त्यांना विचारलं, तुम्हाला विचारत नाही अजून. पण असं जर आम्हाला आढळलं तर त्या विद्यार्थ्यांना श्रमिकमध्ये प्रवेश नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, कॉलेज बदलणं किंवा विषय बदलणं सोपी बाब राहिलेली नाही. कॉलेज बदलण्याकरता तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस आहे. त्याला EO म्हणजे शिक्षणाधिकारी आणि डेप्युटी डायरेक्टर यांच्या परवानगीशिवाय तुम्हाला कॉलेज बदलता येत नाही. आपल्याकडे येणाऱ्या मुलांची अडचण सांगतो. जाणारे तर कोणी आले नाही माझ्याकडे अजून, पण येणारे भरपूर आहे. मित्रांनो, हे याकरता सांगावं लागतं की जे 10% मुलं असतात ते कायमच
त्यांना कॉलेज म्हणजे फक्त गंमत वाटते आणि त्याच्यामुळे 90% विद्यार्थ्यांना जो काही त्रास होतो, हे या व्यासपीठावरून मी आता बोलणं उचित नसेल कदाचित, पण हे सांगणं खूप गरजेचं आहे. विशेषतः 12वी कॉमर्स सी डिव्हिजन. खूप लक्ष आहे तुमच्याकडे, लक्षात ठेवा. मी परवा वर्गात पण येऊन गेलो. तुम्हाला ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी लागेल. नसेल जमेत तर कॉलेज बदलून घ्या, माझं काही म्हणणं नाही. वर्गात यावंच लागेल. कारण काही गोष्टी अशा असतात, शिक्षकांनी कितीही सांगितलं, प्रशासनाने कितीही सांगितलं, पण आपल्या डोक्यामध्ये नसतंच ते. जान्हवी मगाशी बोलता बोलता बोलली, आर्ट्सचे बरेचसे मुलं ग्राउंडवरच असतात, पण खेळत का नाही हे कळत नाही. जा ग्राउंडवर, खेळा. ती स्पोर्टमध्ये स्टेट लेवलपर्यंत गेलेली कन्या आहे, तिच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. स्पोर्ट लेवलला ती जर स्टेटच्या पुढेही जाऊ शकते, अजून तिची तयारी खूप आहे. तिने लॉ कॉलेजला आपल्याकडेच ॲडमिशन घेतलं, कारण तिला ते 5% रिझर्वेशन मिळवायचं आहे, जे प्रशासकीय सेवेत जाताना तुम्हाला खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी ग्राउंडवर जावं लागतं, बसायला नाही, खेळण्याकरता. आपल्याकडची उदासीनता या बाजूची कमी झाली पाहिजे. म्हणून मी जास्त वेळ न घेता इतकंच सांगेल की हे जे आजचे 3 मुलाखत देणारे आपले जे स्टार आहेत, ह्या 3 स्टार जे तुम्हाला सांगतील, तुम्ही नंतर त्यांना भेटा, फोन करा, याचं अनुकरण करा. ही वेळ परत नाही. आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट हेच आहे की आपले आता किती दिवस राहिले पुढे, आपण काय केलं पाहिजे. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा, अगदी त्या विद्यार्थ्यांना विचारा. पण मात्र ही वेळ पुन्हा येणार नाही. नापास झालेले जे असतील किंवा काय, अगदी फार कमी, आपला रिझल्ट हा जवळपास, म्हणजे सरांनी सांगितलं आहे, सायन्सचा एक मेडिकलमुळे नापास झाला आहे, कॉमर्सचे 2-3 मुलं आहे, आर्ट्समध्ये संख्या जास्त आहे. आणि त्याचं कारण आपल्याकडे पॅरेंट टीचर नावाची संकल्पना आहे. सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थ्यांना फोन, प्रत्येकाची सगळी परिस्थिती आम्हाला माहीत आहे. जे वर्गातच आले नाही ते पास होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे प्रशासन इतकं कडक आहे, त्याच्यापेक्षा गव्हर्नमेंट खूप जास्त कडक झाले आहे बाबतीत, खूप जास्त त्यांनी याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. ते तुम्ही सोशल मीडियावर बघतायत. त्यामुळे सांगणं इतकंच आहे, आपले प्रश्नही त्यांना विचारा आणि ते मुलाखतीतून जे तुम्हाला सांगताय ते खरं तर लिहून ठेवा. आपण आपल्या वहीवर लिहिलं पाहिजे, आपण नोट्स तयार केली पाहिजे, आणि मग तुम्हाला कळेल याचा फायदा तुम्हाला वर्षभर कसा होईल. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर आपले अतिथी माननीय श्री निरंजन सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या क्षमतेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आज श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत, ज्यांनी प्रत्येक शाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे, त्यांची प्रकट मुलाखतीचा एक स्तुत्य उपक्रम या महाविद्यालयात आयोजित केला आहे. त्या उपक्रमाला या ठिकाणी मला बोलवलं. मी माननीय उपप्राचार्य ढमक सर, तसेच या ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक प्राध्यापक यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. विद्यार्थी मित्र हो, तुमच्यासमोर म्हणजे आता मी तिथं प्रमुख पाहुणा वगैरे नाही, मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. आणि असं संगमनेरमध्ये वातावरण आहे, म्हणजे माझ्या शाळेतलं आता इथं रिया कोतकर आहे. मी जे पुराव्यानिशी मी बोलेल प्रत्येक गोष्ट. रिया उभी राहा 2 मिनिट फक्त. रिया 10वीला जून महिन्यामध्ये होती आणि आम्ही तिचं पर्सेंटेज ठरवलं होतं की रिया तू घरी गेल्यानंतर अभ्यास करताना तुझ्या घरात ज्या ठिकाणी अभ्यासाला बसेल त्या ठिकाणी माय एम आणि पर्सेंटेज लिहा आणि सांगा मार्चमध्ये तेवढं पर्सेंटेज मिळालं की नाही. हा प्रयोग मी माझ्या शाळेत केला आहे की अगोदर आम्ही जूनमध्येच आमचं पर्सेंटेज ठरवतो आणि ते पर्सेंटेज त्या मुलाला प्राप्त होतं, कारण कुठलं ते ध्येय, कुठलं तरी एक उद्दिष्ट, एक मोटो आपल्यासमोर असेल. प्लीज रिया बसा. तर असं जर असेल तर ध्येय निश्चित करता येतं. विद्यार्थी मित्र, आत्ता प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये येताना एक सुंदर वाक्य त्यांच्या कॅलेंडरवर लिहिलं होतं. आई ही अशी शाळा आहे की जी कधीच थांबत नाही.
आई ही अशी शाळा आहे की ज्या शाळेमध्ये शिकवणं कधी थांबत नाही. फार सुंदर असं वाक्य सरांच्या कॅबिनमध्ये एका कॅलेंडरवर वाचायला मिळालं. विद्यार्थी मित्र हो, 1988ला या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला प्रवेश घेतला. 12वीपर्यंत ज्ञानमाध्यमध्ये होतो, पण आज मला असं वाटलं की आपण 11वी-12वीला पण संगमनेर कॉलेजमध्ये असायला पाहिजे होतं. पण त्यावेळेला काही आर्थिक गोष्टी असतात, फीच्या गोष्टी असतात, त्यामुळे ज्ञानमातेला एक 5वी ते 12वी ज्ञानमाता आणि मग संगमनेर कॉलेजला प्रवेश मिळाला फर्स्ट इयरला. आणि मी आर्ट्सचा विद्यार्थी आहे आणि आर्ट्सचा विद्यार्थी असूनही मला अभिमान वाटतो की या कॉलेजच्या कॉमर्सच्या लोकांनी मला घडवलं. त्यामध्ये प्राध्यापक ओंकार बिहाणी सर असतील, प्राध्यापक अनंत दिवेकर सर असतील, प्राध्यापक बवले सर असतील, प्राध्यापक कचरे सर असतील, नंतर प्राध्यापक DM गुजराती असतील. हे सर्व कॉमर्सचे लोक होते, पण या कॉमर्सच्या लोकांनी NSSच्या माध्यमातून मला घडवलं. म्हणजे आर्ट्सच्या विद्यार्थ्याला कॉमर्सच्या लोकांनी कसं तयार केलं असेल हे मला प्राध्यापक कधी वाटलेच नाही. NSSच्या 10 दिवसाच्या कॅम्पमध्ये हे मला मोठ्या भावासारखे वाटले. या सगळ्या प्राध्यापकांनी संगमनेर कॉलेजमध्ये अनेक वेळा माझी स्वतःची फी पण भरलेली आहे. मी स्वतः MAला असताना ॲडमिट होतो 8 दिवस, तर प्राध्यापक VV कुलकर्णी सर आणि प्राध्यापक रोहित कावळे सर त्या वह्या मी आजही माझ्या सरांच्या अक्षरातल्या जपून ठेवल्यात की हा विद्यार्थी ॲडमिट आहे, याच्या ओरलचा तोटा होऊ नये. सरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात वह्या पूर्ण करून तू ओरल फेस कर, एवढं प्रेम करणारे प्राध्यापक संगमनेर कॉलेजमध्ये मिळाले. आणि त्यावेळेला NSSला असताना मला एक भाग्य आहे, प्राध्यापक अनंत दिवेकर कॉमर्स विभागाचे, त्यांनी मला अनेक मुलाखती घेण्याची संधी मिळाली. संगमनेर कॉलेजला पंतप्रधान चंद्रशेखर आले, पु ल देशपांडे आले, कुसुमाग्रज आले, नादो महानोर आले, अनेक मोठमोठे लोक संगमनेर कॉलेजमध्ये येऊन गेले. आता जशी सर सावंत सर मुलाखत घेणार आहेत, तर त्यांच्या मुलाखती घेण्याची संधी मला, नागगोरेंची मुलाखत मला घेता आली, त्यांची मुलाखत घेण्याची संधी या महाविद्यालयातल्या प्राध्यापकांनी मला दिली. आता सांगा या कॉलेजचं माझ्यावर किती ऋण असेल. मी जेवढे वर्तमानपत्रामध्ये लेख लिहित होतो तर दिवेकर सर स्वतः ते पेपर विकत घ्यायचे, कात्रण करायचे. आणि आत्ता मला प्राचार्यांच्या कॅबिनसमोर येताना मला आठवलं माझे लेख त्या शोकेसला लावलेले असायचे आणि कॉलेजमधले हजारो विद्यार्थी ते लेख वाचायचे. अनेक मुलांच्या मुलाखती घ्यायचो, कारण त्यावेळेला 18 वर्ष मतदानाचा हक्क हा आम्ही कॉलेजला असताना नुकताच मिळाला होता. आणि मी कॉलेजमधल्या अनेक मुलांच्या आणि मुलींच्या मुलाखती घेऊन त्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केल्या. नवमतदारांचं मनोगत काय असेल. या संगमनेर कॉलेजनं मला भाषण शिकवलं, या संगमनेर कॉलेजनं मला लेखन शिकवलं आणि या संगमनेर कॉलेजनं मला घडवलं. 22 वेळा मी भाषण स्पर्धेमध्ये हरलो. धेमक सरांना माहीत असेल, प्राध्यापक चंद्रशेखर जोशी या कॉलेजमध्ये शिकवायला होते ज्युनियरला, आणि त्यांनी मला घरी बोलून त्यांच्या कपाटाच्या आरशासमोर भाषण करायला शिकवलं. 22 वेळा मी हरलो आणि 23 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वक्तृत्व स्पर्धा नागपूर त्या ठिकाणी संगमनेर कॉलेजला पहिला क्रमांक मिळवून दिला. विद्यार्थी मित्र हो, आपण 22 वेळा हरलो म्हणून तो छंद सोडून द्यायचा का? नाही. 23वी स्पर्धा ही तुमची असते. 23वी स्पर्धा ही तुमची असते, हे मी माझ्या रूपाने तुम्हाला या ठिकाणी दाखवून देईल. मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा, आर्ट्स कॉमर्सचे इथे विद्यार्थी आहेत, योगायोगाने मीही त्या शाखेचा विद्यार्थी आहे. पण आर्ट्स आणि कॉमर्स या शाखेमध्ये मी उदाहरण देईल की DD वाकचौरे साहेब विस्तार अधिकारी यांच्या दोन्ही मुलींना सायन्सला अनुक्रमे 88 आणि 86% मार्क होते. त्यांनी त्या मुली आर्ट्सला टाकल्या आणि दोन्ही मुली MPSC होऊन दोन्ही मुली आज तहसीलदार आहेत. त्याच्यामध्ये जॉग्रफी आणि हिस्ट्रीचा अभ्यास जर चांगला असेल तर तुम्हाला तहसीलदार प्रांत यांना भूगोलाच्या विषयाकडे जावं लागतं. भूगोल चांगला असेल तर तुम्हाला MPSCमध्ये, कारण तहसीलदारचं आणि प्रांतचं हेच काम असतं, महसूल विभागाचे काम असतं. म्हणून आर्ट्स शाखा अजिबात कमी समजू नका. कॉमर्समध्ये तर अनेक दरवाजे उघडे आहेत. विद्यार्थी मित्र हो, मी माझे वैयक्तिक काही अनुभव तुमच्या पुढच्या 5 मिनिटामध्ये तुमच्या शेअर करणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही घरातून बाहेर निघाल, प्राचार्यांनी आता अनेक सांगितलं की मुलांमध्ये नैराश्य आहे, तर थोडंसं काही गोष्टी आपल्या मनातल्या काढून टाका की मला भविष्यात मोठं व्हायचं आहे. थिंक बिग, एक मोठा विचार करा, अचीव बिग. जर तुम्ही मनामध्ये आत्तापासून ठरवलं की माझं ही गोष्ट मला अशक्य आहे, हे मला जमणार नाही, हे मला अवघड जातं, हे 3 शब्द इंग्रजीमधून काढून टाका आणि प्रत्येक वहीवर लिहा, येस आय कॅन, मी हे करू शकतो. हे जर तुम्ही प्रत्येक वहीवर लिहिलं, वही उघडता उघडता येस आय कॅन हा शब्द वाचला
तर तुम्हाला कुठलीही गोष्ट अवघड अशक्य नाही असं काहीच वाटणार नाही. यासाठी सकाळी घरातून माझा स्वतःचा नियम आहे, मी देवपूजा करत नाही, पण 61 वेळा रक्तदान केलं. आत्तापर्यंत 61 वेळा रक्तदान करून 5 ते 6 लोकांचे प्राण मला वाचवता आले. ही माझी देवपूजा आहे. कारण प्राचार्य मवी कौंडिन्य सरांचे संस्कार त्यावेळेला NSSच्या माध्यमातून मिळाले. एखाद्या अंध माणसाला रस्ता क्रॉस करून द्या, तुमची देवपूजा झाली. एखाद्या महिलेचा बोजा तिला उचलत नसेल तर तिला थोडासा गवताचा भारा उचलून मदत करा, ही तुमची देवपूजा झाली. हे संस्कार प्राचार्य मवी कौंडिन्य सरांनी केले. आज तागायत तेच चालू आहेत. मग यामध्ये मी मुख्याध्यापक आहे, मग मी इंग्रजी विषय शिकवतो, मग सहकाराशी माझं काही घेणं नाही का? कॉमर्समध्ये सहकार नावाचा विषय आहे. एका पतसंस्थेमध्ये व्हाईस चेअरमन म्हणून 15 वर्ष काम करतो आहे. आर्ट्सचा माणूस पतसंस्थेमध्ये व्हाईस चेअरमन कसा? 15 वर्ष. त्याच्यामध्ये मी सहकार खात्याचे 97वी घटनादुरुस्ती याच्यावर मी 1 ते 1.5 तास बोलू शकतो. कारण त्या ट्रेनिंगला मी गेलो, सहकार खातं समजावून घेतलं, आर्थिक व्यवहार समजावून घेतले. आणि ज्या वेळेला ती पतसंस्था मी ताब्यात घेतली, मला वाटतं इथं उगले सर असतील, आमचे सभासद उगले सर इथं आहेत. 47 लाख रुपयाला संस्था ताब्यात घेतली आणि आज ती संस्था, जास्त मोठं काम नाही आम्हाला करता आलं, पण आज 8 कोटीवर ती संस्था नेऊन ठेवली. हे आर्ट्सचा मुलगा कॉमर्समध्ये काम करू शकतो, याचं हे उदाहरण आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सर्व विचार करताना थोडंसं, आता तुमचं जग, तुमच्यापुढे अनेक प्रलोभनं आहेत, तुमच्यापुढे मोबाईल आहे, अनेक वेगवेगळ्या घटना आजूबाजूला घडत आहेत. आपलं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न समाजामधल्या अनेक माध्यमातून होत आहे. म्हणून थोडासा स्क्रीन टाईम जो आहे तो थोडासा कमी करा. आणि ग्रंथालय, संगमनेर कॉलेजचं ग्रंथालय इतकं समृद्ध आहे की जर ते तुम्ही त्याचा आस्वाद घेतला, ते वाचलं, तर तुम्ही वाचता वाचता तुम्ही स्वतःचं जीवन चांगल्या प्रकारे घडवू शकाल. म्हणून स्मार्ट व्हा. स्मार्ट, एस फॉर स्पेसिफिक. आपला गोल, जे गोल ठेवायचे ते स्मार्ट गोल ठेवा. एस फॉर स्पेसिफिक, आपलं गोल स्पेसिफिक ठेवा. एम फॉर मेजरेबल, आपलं गोल, मला जे काही प्राप्त करायचं आहे ते मला मेजर करता आलं पाहिजे. ए फॉर अचिवेबल, माझं गोल मला प्राप्त करता आलं पाहिजे, ते माझ्या आवाक्यात असलं पाहिजे, ते अचिवेबल असलं पाहिजे. आर फॉर रिअलिस्टिक, माझं गोल जे आहे, मी म्हटलो की मला पंतप्रधान व्हायचं आहे, हे स्वप्न मी पाहिलं, पण मी खरोखर पंतप्रधान होईल का? ते गोल रिअलिस्टिक नाही. पण मला जे गोल प्राप्त करायचं आहे ते रिअलिस्टिक असलं पाहिजे. आणि टी फॉर टाईम बाउंड, आज माझा जून महिना संपत आला आहे, मला फेब्रुवारी महिन्यामध्ये 12वीची परीक्षा द्यायची आहे, तर माझं प्लॅनिंग आजपासून पाहिजे. आजपासून जर मी प्लॅनिंग केलं, मी तुम्हाला रियाचं उदाहरण दिलं, आम्ही जूनमध्ये ठरवलं आणि ते आम्ही फेब्रुवारी मार्चमध्ये ते गोल अचीव केलं, कारण तिचं गोल स्मार्ट गोल होतं. टी फॉर टाईम बाउंड, आपलं गोल हे एक विशिष्ट कालमर्यादेमध्ये असावं, ते टाईम बाउंड असावं. या पद्धतीचं स्मार्ट गोल आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देईन. संत जनाबाई जे आहेत, आपलं लक्ष डायव्हर्ट होतं, त्याच्यावर हे उदाहरण अवश्य आहे का? संत जनाबाई जे आहेत त्या पंढरपूरमध्ये, तुमच्यासारखीच मुलगी, तुमच्यापेक्षा जरा कमी वयाची मुलगी, एकदम फाटके तुकडे कपडे घातलेले, आणि इतर मैत्रिणींबरोबर ती गोवऱ्या गोळा करायची. आणि गोवऱ्या गोळा करताना त्या गोवऱ्या एकत्र करायच्या, संध्याकाळी घरी घेऊन यायच्या. संत कबीरांनी जनाबाईंचा महिमा ऐकला. ही पंढरपूरची जनाबाई आहे, त्या संत आहेत. हा महिमा वाराणसीपर्यंत पोहोचला आणि संत कबीर त्या जनाबाईला शोधत शोधत पंढरपूरमध्ये आले. कोण असेल ही जनाबाई? गावातल्या लोकांना महत्त्व नसतं आपलं महत्त्व वाराणसीला कळालं, पण पंढरपूरला ही जनाबाई कोणी माहीत नव्हतं. लोकांना विचारलं, संत जनाबाई, लोकांना संत शब्दांनी कुचेष्टा केली, ती जणी का? असेल त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या किनारी गोवऱ्या वेचत असेल. कबीर महाराज त्या ठिकाणी गेले, त्यांनी जनाबाईचं दर्शन घेतलं. वाराणसीहून आलेला माणूस पंढरपूरमध्ये येऊन दर्शन घेतो, पण पंढरपूरमधल्या माणसाला जनाबाईचं महत्त्व माहीत नाही. आणि त्या जनाबाईंचं दर्शन घेतलं. अहो, मी फार साधी आहे, मी गोवऱ्या गोळा करते. नाही म्हणे, तुझा महिमा वाराणसीपर्यंत पोचला आहे. तर एक काम करा, तुम्ही आलेच ना, आता आपल्याकडे असं असतं एखादा पाहुणा आपल्याकडे आला ना, त्याला आपण एखादं काम सांगतो, तुमचा मोबाईल द्या, जरा मला एक कॉल करायचा आहे, तुमची ओळख असेल तर एवढी बदलीचं काम करा. तसं जनाबाईंना त्यांनी एक काम सांगितलं, तुम्ही आता मला भेटायला आलेत ना, आमचं मुलींचं भांडण आहे, ते भांडण जरा मिटवता का? सगळ्या गोवऱ्यांचा असा ढीग एकत्र लागला आणि सांगितलं, यातल्या जनाबाईच्या गोवऱ्या वेगळ्या करून द्या. आता गोवऱ्यांवर काही स्टिकर लावलं होतं का? पण जनाबाईच्या गोवऱ्या वेगळ्या करायचं अवघड काम संत कबीरांना सांगितलं गेलं. आणि जनाबाई म्हणे, कबीर महाराज,
तुम्ही फार मोठे आहात, विद्वान आहात, माझ्या गौऱ्या वेगळ्या कशा करायच्या? त्या गौरी तुमची एक माझी गौरी घ्या, कानाला लावा, त्यामधून विठ्ठल विठ्ठल असा नाम येईल. आणि प्रत्येक गौरी, जी गौरी जनाबाईंनी गोळा केली होती, ती गौरी त्यांनी उचलली, कानाला लावली, त्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी बाहेर पडला. विचार करा कॉन्सन्ट्रेशन किती असेल काम करताना. तसं कॉन्सन्ट्रेशन, जनाबाईसारखं कॉन्सन्ट्रेशन आपल्या अभ्यासामध्ये जर केलं तर आपल्याही अभ्यासातून विठ्ठल विठ्ठल नाव येईल. आपल्याही अभ्यासातून SPOC अकाउंट हे सगळे उल्लेख आपल्या अभ्यासातून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये आपण शिवजयंतीला गाडीला भगवा झेंडा लावून अख्खं गावभर फिरतो, जय भवानी जय शिवाजी सर्व काही होतं. पण शिवाजी महाराजांच्या जीवनातून आपल्या मुली काय शिकतात, शिवाजी महाराजांच्या जीवनातून आपल्या मुलं काय शिकतात, मी बाजीप्रभू देशपांडे सांगणार नाही, अफजल खान सांगणार नाही, पण शिवाजी महाराजांचे 2च गुण लक्षात ठेवा. आपण आर्ट्स कॉमर्स आहेत म्हणून हे उदाहरण तुम्हाला देतो की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला भेटायला जावळीचं खोरं निवडलं, प्रतापगड निवडला. याचं कारण प्रतापगडाच्या भोवतीचं जावळीच्या खोऱ्याचं घनदाट जंगल, हिंस्र पशुप्राणी त्या ठिकाणी होते, अरुंद रस्ते होते. आणि या ठिकाणी अफजल खानाचं सैन्य, उंट, घोडे, हत्ती, तोफा येणार नाहीत याचा विचार केला. शिवाजी महाराजांनी भूगोलाचा अभ्यास केला, म्हणून त्यांना इतिहास घडवता आला. कारण शिवाजी महाराजांचा इतिहास जर समजा घडवायचा होता तर त्यांचा भूगोल पक्का होता, म्हणून प्रतापगडाची निवड केली गेली. दुसरं उदाहरण मुलांसाठी सांगेल, शिवाजी महाराजांच्या जीवनातून काय शिकावं. कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा शिवाजी महाराजांच्या पुढे उभी केली गेली, अतिशय सुंदर, पण शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे चेहऱ्याकडे सुद्धा पाहिलं नाही. त्यांची नजर होती फक्त पायाकडे. कारण यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या देशामध्ये स्त्रीची देवता म्हणून पूजा होते त्या देशामध्ये रामकृष्ण जन्म घेतात. हा आपल्या देशाचा इतिहास आहे. मग शिवाजी महाराजांनी जर कल्याणच्या सुभेदार सुनेचे फक्त पाय पाहिले, परस्त्रीचा चेहरासुद्धा त्यांनी पाहिला नाही, असा राजा या देशाला होऊन गेला, तर आपण आपल्या जीवनामध्ये शिवाजी महाराजांकडून एकच गुण शिकावा की परस्त्री माते समान. परस्त्रीचा रिस्पेक्ट आपण केला पाहिजे. दुसरं उदाहरण आपल्या इतिहासामध्ये फार महत्त्वाचं आहे. लंकेचा रावण जेव्हा सीतामाईला घेऊन गेला तेव्हा तिनं काही दागिने असे जागेवर ठेवले की ज्या रस्त्याने मी जात आहे त्या रस्त्याने प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया मला शोधायला येतील आणि हे दागिने शोधत शोधत त्या रस्त्याने माझा शोध लागेल. हा उद्देश ते दागिने टाकण्याचा होता. आणि जेव्हा ते दागिने प्रभू रामचंद्रांच्या पुढे ठेवले गेले, लक्ष्मणांच्या पुढे ठेवले गेले, तेव्हा लक्ष्मणांनी सीतामाईचे फक्त पायातलेच दागिने ओळखले. कारण सीतामाईला त्यांनी माते समान मानलं, त्यांनी फक्त त्यांच्या पायाचंच दर्शन घेतलं, म्हणून त्यांना फक्त पायाचेच दागिने ओळखू आले. किती मोठा रिस्पेक्ट असेल. मग रामायणामध्ये शिवाजी महाराजांमध्ये मुलींबद्दलचा रिस्पेक्ट, महिलांबद्दलचा रिस्पेक्ट, आमच्या प्राध्यापिकांबद्दलचा रिस्पेक्ट किती मोठा आहे. एवढं जरी रामायण महाभारतातून एवढं जरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून शिकलो ना, तर मला वाटतं शिवाजी महाराज आपल्याला कळले, रामायण आपल्याला कळलं असा त्याचा अर्थ होईल. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सर्वजण 12वीला आहात, 10वीला वेगवेगळ्या शाळेतून या कॉलेजमध्ये आलेला आहात. या कॉलेजमध्ये येताना तुम्हाला अनेक ॲडमिशन, संगमनेर कॉलेजला ॲडमिशन मिळालं की मुलं अक्षरशः उड्या मारतात, नाचतात. कारण का संगमनेरमध्ये आम्हाला सर्व रिपोर्ट असतात. माझ्याकडे सह्याद्रीचे लोक येतात कॅटलॉगचा फोटो घ्यायला, सराफचे येतात, श्रमिकचे येतात, मी सगळ्यांना सहकार्य करतो. पण यामध्ये आता सरांनी विचारलं, तुमची शाळा आमची मातृसंस्था आहे. मालपाणी विद्यालयातले जास्तीत जास्त मुलं संगमनेर कॉलेज ह्या प्रेफरन्स देतात. याचं कारण आहे की या ठिकाणचं अध्यापन, या ठिकाणचा निकाल, या ठिकाणच्या सर्व क्रीडाच्या वगैरे सगळ्या ॲक्टिव्हिटी, या सगळ्या ॲक्टिव्हिटीमुळे आपण या ठिकाणी आलो आहे. आयुष्यात हा टर्निंग पॉईंट आहे. एकदा सिनियर कॉलेजला गेले, आत्ता सरांनी जेवढं एक आईच्या प्रेमानं तुम्हाला जेवढं समजावून सांगितलं डमक सरांनी, तेवढं सिनियरला पाहिले जात नाही. तुम्ही कॉलेजमध्ये आलात का नाही आलात हे पाहिलं जात नाही. आता एक कन्या आहे, ती खेळामध्ये आहे, आर्ट्स फॅकल्टीमध्ये आहे, तीही माझ्या शाळेची विद्यार्थिनी आहे, बोडके. आणि विशेष म्हणजे तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की माझा मुलगा, त्या मुलीनं आत्ता मी तिचं सरांच्या ऑफिसमध्ये सहज ऐकलं त्या मुलीचं आणि त्याचं उदाहरण देईल. माझा मुलगा चिरंजीव तुषार हा कणकवलीमध्ये आहे, क्लास 2 अधिकारी आहे. तो हँडबॉलमध्ये 5 वेळा नॅशनल खेळला आणि 5 वेळा नॅशनल खेळून त्याला कुणबी करावं लागलं नाही, कुठली कॅटेगरी नाही, त्यानं स्वतःची खेळाची कॅटेगरी तयार केली आणि राज्याच्या 5 वेळा नॅशनल झालेला खेळाडू, राज्याच्या 4 जागा होत्या, PWD क्लास 2 ऑफिसर,
4 जागांमध्ये तुषारचं नाव प्रथम क्रमांकाला होतं. दुसरा मुलगा, पहिला मुलगा या पद्धतीने खेळामधून गेला, दुसऱ्यानं पण त्या ठिकाणी रिंग टेनिस आणि बॅडमिंटन खेळला आणि तो आज IIT खडगपूरमध्ये आज MBA करतो आहे. हे कसं शक्य असतं? तर ज्याबरोबर अभ्यासाबरोबर आपण एवढं मोठं मैदान आपल्या कॉलेजला मिळालं त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि त्याबरोबर आपण स्वतःचं व्यक्तिमत्व यामध्ये घडवलं पाहिजे. म्हणून आचार्य दादा धर्माधिकारी, तुम्ही सर्वजण तरुण आहात, त्या तरुणांचे 3 तहकार सांगतात की तुमच्या सगळ्यांमध्ये, सरांनी आत्ता उल्लेख केला की काही काही मुलांमध्ये सर नैराश्य फार आहे. दादा धर्माधिकाऱ्यांचं पुस्तक जर वाचलं तर त्यांनी तरुणाईचे 3 तकार सांगितले. पहिलं, प्रत्येक तरुण आणि तरुण मुलगी हे तेजस्वी असली पाहिजे, त्यांच्यामध्ये तेजस्विता असली पाहिजे. प्रत्येक काम करताना त्यांच्यामध्ये तन्मयता असली पाहिजे. आणि तिसरा तकार आहे, त्यांच्यामध्ये तत्परता असली पाहिजे. तन्मयता, तत्परता आणि तेजस्विता या त्रिसूत्रीचा आधार जर घेतला तर कुठलाही मुलगा अपयशी होणार नाही याची मला खात्री या ठिकाणी वाटते. म्हणून आत्मविश्वास ठेवा. 1 चॅप्टर तू कर, 1 चॅप्टर मी करतो. आपले दोघांचे मागे पुढे नंबर आहेत, आहे का नाही? मग तू जर एक फर्स्ट चॅप्टर तू कर, सेकंड मी करतो, एकमेका सहाय्य करू, दोघे जाऊ खड्ड्यात. म्हणून गाथेमध्ये हेच वाक्य, गाथेमध्ये कसं लिहिलं आहे पहा. गाथेमध्ये असं लिहिलं आहे, दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला. हे गुजरातीमध्ये कसं लिहिलं आहे, जेणे काम तेने करी जो बिजा करे सो गोता खाय. पहा, सगळ्या भाषांमध्ये हे वाक्य लिहिलं आहे पहा. जर मी दुसऱ्यावर अवलंबून राहिलो, सावंत सरांनी श्वास घेतला आणि एरंडे सर जिवंत राहिले, चालेल का? डमक सरांनी जेवण केलं, एरंडे सरांना ढेकर आला, असं होईल का? नाही. स्वतःचं काम स्वतःला करावं लागेल, इतरांवर अवलंबून राहू नका. दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला. म्हणून जो करना है अपने अपने बलबूते पर करो. स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहा, आत्मविश्वास ठेवा, संयम ठेवा, चिकाटी ठेवा, जिद्द ठेवा. यश तुमचं आणि तुमचंच आहे. जेव्हा तुम्हाला सुंदर मार्क पडतील ना, आमच्या हे 3 विद्यार्थी आहेत का, यांच्या घरी पेढे घेण्यासाठी रांग लागली असेल, घरावर लाईटच्या माळा पालक सोडतात, यश मिळालं. पण जेव्हा बाळांना अपयश मिळतं ना, आपल्या घरातला 0चा बल्बसुद्धा बंद असतो, आपल्या घरात अंधकार पसरतो. कारण अपयश हे अंधकाराचं प्रतीक आहे आणि यश हे सूर्यासारखं तेजस्वी असतं. ते नेहमी आपण पाळायचं काम करा. या ठिकाणी मला बोलवलं, माझा या ठिकाणी यशोचित सन्मान केला. मला अनेक नवीन विद्यार्थ्यांशी बोलता आलं, भेटता आलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. सर्वांना येणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार. गुड आफ्टरनून. क्या आवाज़ है रहा तुमचा? हाँ, कुछ जान होना चाहिए उसमें. गुड आफ्टरनून. सकाळी लवकर आलात का? मग जास्त अंत पाहायला नको. श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय संगमनेर यशस्वी विद्यार्थ्यांची प्रकट मुलाखत या उपक्रमाअंतर्गत व्यासपीठावर स्थानापन्न असणारे आजचे प्रमुख पाहुणे तथा अध्यक्ष रुदा मालपानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीयुत उत्तम एरंडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर डमक, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक आप्पासाहेब गुंजाळ, व्यासपीठावर स्थानापन्न असणारे जे मुलाखत घेणार आहे असे प्राध्यापक शरद सावंत सर, या कार्यक्रमाचं परिचय ज्यांनी करून दिला ते आप्पासाहेब थिटमे, त्याचबरोबर या कार्यक्रमाचं ऋणनिर्देश करणारे सारिका शिंदे, सूत्रसंचलन करणाऱ्या प्राध्यापिका सविता डोंगरे. विशेष म्हणजे ज्या मुलांची प्रकट मुलाखत घ्यायची आहे असे यशस्वी विद्यार्थी कुमार यश शेटे, भाविन कटारिया हा कॉमर्सचा विद्यार्थी आहे, जान्हवी बोडके, हे तिघेही आलेले आहेत.
प्रथमतः आपण त्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करावं, स्वागत करावं. उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी प्राध्यापक, उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं जर पाहिलं तर यश मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे, मी आपला जास्त वेळ घेणार नाही. परंतु यश हे लगेच आपल्याला मिळत नाही. ते मिळवण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात त्यामध्ये पहिली बाब जी आहे ती म्हणजे वेळेचं नियोजन करणे. वेळेचं नियोजन जर आपण केलं तर आपण यशस्वी होऊ शकतो. दुसरी बाब आहे की आपलं ध्येय काय आहे, आपलं भविष्यकाळामध्ये काय व्हायचं आहे हे ध्येय आपण निश्चित करायला पाहिजे आणि त्या ध्येयाचा पाठलाग करायला पाहिजे. ध्येयाचा पाठलाग करत असताना त्यामध्ये सातत्य आपण टिकून ठेवलं पाहिजे. आपल्यामध्ये सातत्य जर असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर यश हे तुमच्या पदरी असतं. बऱ्याचशा वेळेला आपण एखादं ध्येय आपण विचारात घेतो, परंतु ते साध्य करण्यासाठी त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी ज्या आहेत त्या मात्र विचारात घेत नाही. वेळेचं नियोजन करत असताना आपल्याला आजपासून सुरुवात करायची आहे. मी उद्या बघेल, मी पेपर आला ज्या दिवशी आहे त्याच्या अगोदर आदल्या रात्री मी कंटिन्यू रात्रभर अभ्यास करेल आणि मग माझा पेपर चांगला होईल, या भ्रमात राहू नका. आणि तोच भ्रम आपल्याला त्रासदायक असतो. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आज आपल्याला काय करायचं आहे, एकदा कागदावर लिहा. कागदावर लिहित असताना तो कागद झोपण्यापूर्वी वाचा की आज मी काय ठरवलं होतं, मी आज कोणतं प्रकरण वाचणार होतो, मी आज कोणत्या कवितेचं पाठांतर करणार होतो, मी आज कोणते अकाउंटन्सी असेल त्यामध्ये कोणती सूत्र असतील त्याचा कसा वापर करणार आहे, याचं नियोजन आपण केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची एक म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, ती लिहिण्याची असो, ती प्रॉब्लेम सोडवण्याची असो, टॅली झाल्यानंतर किती आनंद होतो हे आपल्या मनाला माहीत असतं. ज्या वेळेला बॅलन्स शीट टॅली होतं, दोन्ही आकडे सारखे येतात, त्यावेळेला सगळ्यात जास्त आनंद आपल्याला झालेला असतो. आणि मी कुणाला सांगू, अशा प्रकारची तळमळ आपल्या मनामध्ये असते. याचं कारण असं आहे की आपण जे काम केलं आहे ते नियमानुसार केलं आहे की नाही याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असतं टॅली झाल्यानंतर. आणि म्हणून मित्रो, आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला टॅली करायचं आहे. टॅली करत असताना ती लायबिलिटी असेल किंवा ॲसेट असेल, दोघांचाही समान पद्धतीने विचार करायचा आहे, अदरवाईज बँकक्रप्ट होऊ शकतात. आणि म्हणून या बाबतीमध्ये आपण विचार केला पाहिजे. सगळ्यात दुसरी एक महत्त्वाची बाब की सातत्य प्रत्येक दिवशी ठेवलं पाहिजे. आज आपण एखादा प्रॉब्लेम सोडवला असेल, उद्या दुसरा प्रॉब्लेम असेल, जिथे अडचण येतील त्यावेळेला हमखास निसंकोचपणे आपल्या सरांना सांगायचं उभं राहून बिंदास. त्यांनी जर तुम्हाला काही रागवले तर आमच्यापर्यंत या, काही अडचण नाही. कारण आमचे सहकारी प्राध्यापक आपल्यासाठीच आहेत. आपल्याला मनामध्ये जे असणारे प्रश्न आहे त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आहे. तुमचं शैक्षणिक बाबतीमध्ये कोणतेही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम आमचे शिक्षक करत असतात. आणि म्हणून आपल्याला अडचण आली, प्रॉब्लेम नाही सुटला, विचारा दुसऱ्या दिवशी सकाळी, परंतु जास्त दिवस लावू नका, लगेच दुसऱ्या दिवशी शिकू. आणि जेव्हा आपण असं करू, सातत्यामध्ये एकच बाब सांगेल की प्रत्येक दिवशी आपण काय करावं हे वेळापत्रकानुसार ठरवून सातत्य त्यामध्ये जर ठेवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगेल, माझी आपल्या सर्वांना विनंती, 12वीचे तुम्ही आहात, पहिल्यांदा आपल्या स्वतःकडे बघा. बऱ्याचशा वेळेला 12वीच्या वेळेला आपण स्वतःकडे बघणं सोडून देतो आणि आपण फक्त आपल्या ध्येयाकडे पाहत असतो. ध्येयाकडे पाहत असताना आपण स्वतःकडे पहा. मी खूप हुशार आहे, मला सगळे प्रॉब्लेम सोडवता येतात आणि ऐन परीक्षेच्या वेळेला मी खूप आजारी पडलो, वर्ष वाया झालं. आणि म्हणून तब्येत सांभाळली पाहिजे, आरोग्य सांभाळलं पाहिजे. आरोग्य जर सांभाळायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर आपण आहार व्यवस्थित आपला असला पाहिजे. तो आहार व्यवस्थित ठेवत असताना सगळ्यात महत्त्वाची झोप ही वेळच्या वेळी घेतली पाहिजे. आणि झोप काय येत नाही, कारण आपल्याबरोबर एक डबा असतो, त्या डब्यामुळे आपल्याला झोप येत नाही.
तो डबा आपल्याला प्रत्येक रील पाहायला प्रवृत्त करतो आणि आपण प्रवृत्त होतो आणि लाईट बंद केल्यानंतर तर जास्त वाढतो. एकदा रात्रीची लाईट घरातली बंद केली की मोबाईलचा रील पाहण्याची क्षमता वाढते. हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. कारण अंधार असतो आणि त्यावेळेला आपलं कॉन्सन्ट्रेशन फक्त त्या स्क्रीनवर असतं. ती स्क्रीनच आपल्याला सांगते की पुढे सरावं. माझं असं म्हणणं आहे की आपण 1 वर्ष मोबाईलचा वापर फक्त शैक्षणिक कामासाठी करावा. मोबाईलचा वापर आपण जर शैक्षणिक कामासाठी जर केला तर मला वाटतं त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याचशा बाबीवर आपल्याला बोलता येईल, परंतु श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचा उपक्रम ऑर्गनाईज करायला आपण सांगितला की तुम्ही असा उपक्रम तयार करा आणि तिटमे सरांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि आज हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी बोलवले आणि त्यामध्ये शेटे असेल, कटारी असेल, बोडके असेल यांचे अनुभव ऐका. काही जणांना ट्युशन नाही आहे तरी ते पहिले येतात. याची कारणं काय तर त्यामध्ये त्यांच्यामध्ये सातत्य असतं, सचोटी असते, ध्येय असतं, वेळेचं नियोजन असतं. हे जर केलं तर यशस्वी होऊ शकतात. मला वाटतं तुम्हीसुद्धा यशस्वी व्हावं यासाठी तुम्हाला बळ मिळालं पाहिजे. हे बळ मिळावं अशा प्रकारची प्रार्थना मी परमेश्वरचरणी करतो आणि माझे सर्व विद्यार्थी फर्स्ट क्लास नाही डिस्टिंक्शनमध्ये आले पाहिजे हीच अपेक्षा मी आपल्या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्या वाणीला मी विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.